सकाळ। मी गार्गी गोरेगावकर न्यूज 18 लोकमत मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते। तर या बुलेटिन मध्ये आपण पाहणार आहोत विविध क्षेत्रातल्या काही महत्त्वाच्या बातम्यांचा सुपरफास्ट आढावा। महाराष्ट्र गोव्यासह देशातील 11 राज्यांमध्ये आठवडाभरात मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवलाय। कोकण आणि गोव्यामध्ये हलक्या ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे। त्याचबरोबर मध्य विदर्भ, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि गुजरात राज्यांच्या अनेक भागांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवली गेली आहे। अलिबागमधील थळ येथील खांदेरी किल्ला युनेस्को जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत। त्या दृष्टिकोनातून लवकरच युनेस्कोचे तज्ञ पथक खांदेरी या किल्ल्याची पाहणी करणार आहेत। युनेस्को पथकाच्या संभाव्य पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून खडबडून जागे झालं असून किल्ल्याच्या डागडुजीसह इतर कामं हाती घेण्यात येणार आहेत। यासाठी 7,92,00,000 रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे। मुंबईकरांनी तब्बल 71,000 कोटींच्या जीएसटी बुडवल्याचं समोर आलंय। 2023-24 या आर्थिक वर्षामध्ये 2.1 लाख कोटी रुपयांचं जीएसटी चोरीशी संबंधित 6,084 प्रकरणं शोधून काढल्याचं जीएसटी इंटेलिजन्स महासंचालनालयानं म्हटलेलं आहे। कोकणामध्ये गणेशोत्सवासाठी आलेल्या गणेश भक्तांना परतीच्या प्रवासासाठी लाल परीचा मोठा आधार मिळालाय। महाड बस स्थानकातून आतापर्यंत तब्बल 20,000हून अधिक गणेश भक्त या परतीच्या प्रवासाला रवाना झाले आहेत। कोकणामध्ये तब्बल 2.5 लाख गणेश भक्तांनी एसटी प्रवासाचा फायदा घेतलाय। बुलेटिनमध्ये आपण